30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरून 3 आलिशान कारमधून आरोपी कराड हा पुण्याला गेल्याची माहिती समोर येते। बीडच्या मांजरसुंबा भागातील एका हॉटेलवर कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जेवण केलं आणि त्यानंतर एका पेट्रोल पंपावर गाडीमध्ये डिझेल भरलं। या गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोलनाका इथे रात्री साधारण 1:30च्या सुमारास पास झाल्या आणि याच गाड्यांमध्ये बसून आरोपी बीडवरून पुण्याला गेले अशी चर्चा आहे। दरम्यान ज्यावेळी पाषाण येथे सीआयडीला वाल्मिक कराड शरण आला त्यावेळी त्याच्या ताफ्यात याच सीसीटीव्हीमध्ये दिसणारी गाडी होती आणि त्यामुळे याच आलिशान गाड्यांनी आरोपींना फरार होण्यास मदत केली गेल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येते। तर ही दोन दृश्य आपण पाहतोय। 30 डिसेंबरच्या मध्यरात्रीचं सीसीटीव्ही फुटेज न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले। याच कारमधून कराड हा पुण्याला गेला का असा प्रश्न उपस्थित होतोय। तर दुसरी दृश्य आहेत सीआयडीला शरण येताना हीच ती कार होती जी वापरण्यात आली। बीडमधून पुण्यामध्ये याच कारनं कराड आला होता का असा देखील आता प्रश्न उपस्थित होतोय। आणि अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुरेश, 30 डिसेंबरच्या मध्यरात्रीचं हे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेलं आहे। ज्यावेळी कराड हा सीआयडीला शरण आला त्यावेळची गाडी आणि 30 डिसेंबरची गाडी दोन्ही एकच गाड्या दिसतायत, काय अपडेट? वाल्मिक कराड हे 31 तारखेला सीआयडीला शरण येण्या अगोदर कुठे होते या संदर्भात तपासी यंत्रणा, यामध्ये सीआयडी असेल एसआयटी असेल, या तपासी यंत्रणा शोध घेत होत्या। जवळपास 9 पथकाच्या माध्यमातून शोध घेतला जात होता। मात्र जे सीसीटीव्ही फुटेज समोर आलेले आहे ते बीडच्या मांजरसुंबा येथील एका धाब्यावरती त्यांनी जेवण केलं आणि एका पेट्रोल पंपामध्ये डिझेल देखील भरलं। सोलापूर धुळे जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्या महामार्गाच्या लगत असलेला हा पेट्रोल पंप आहे आणि या 3 गाड्या, ज्यामध्ये आलिशान 3 गाड्या आहेत आणि त्याच गाड्यापैकी एक जी गाडी वाल्मिक कराड याला पाषाण या ठिकाणी सोडण्यासाठी आली होती ती एक गाडी, ज्यामध्ये मोराळे नावाचा जो कार्यकर्ता आहे त्याची ती गाडी असल्याचं देखील पोलीस तपासामध्ये उघडकीस आलेलं आहे। ती गाडी आता सील करण्यात आलेली आहे, केज पोलीस ठाण्यामध्ये ती गाडी देखील आहे। मात्र या आणखी ज्या 3 गाड्या होत्या त्या नेमक्या गाड्या कुणाच्या होत्या आणि फरार होण्यासाठी यांनी मदत केली असेल तर त्यांची चौकशी झाली का नाही असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय। एकंदरीत जर आपण बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर 15 ते 20 दिवस आरोपीच्या शोधासाठी इथलच्या ज्या तपासी यंत्रणा आहेत त्या सर्व ठिकाणी शोध घेत होत्या। मात्र जर आरोपी या ठिकाणी होते तर ही तपासी यंत्रणा त्यांना का सापडले नाही असा देखील प्रश्न उपस्थित होतो। त्याचबरोबर यांना कोणी पाठीशी घालत होतं का असा देखील जो सवाल आहे तो उपस्थित होत होता। मात्र आता या सीसीटीव्हीच्या अनुषंगाने ज्या 3 गाड्या आहेत ज्या आरोपीच्या मागे पुढे फिरताना पाहायला मिळतात आणि त्या गाडीमध्ये कोण कोण आरोपी होते, आणखी कोण कोण सहकार्य करत होतं, या सगळ्या गोष्टीचा तपास आता पोलीस तपास आणि सीआयडीच्या तपासामध्ये येणारच आहे। मात्र एकंदरीत हे जे प्रश्न उपस्थित होत आहेत की 30 तारखेच्या रात्री वाल्मिक कराड नेमके होते कुठं आणि या गाड्याच्या माध्यमातून जर या गाड्या जर पुण्या पाषाण या ठिकाणी गेल्या असतील तर ही अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे की बीडमध्ये राहून आरोपी या तपासी यंत्रणा कशा पद्धतीने गुंगारा देत होतं आणि असं जर असेल तर हे धक्कादायक आहे। सुरेश, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। वाल्मिक कराड याची मध्यरात्री प्रकृती बिघडली असल्याची माहिती मिळते। त्याला पोटदुखीचा त्रास होत असल्यानं बीड जिल्हा रुग्णालयामध्ये वाल्मिक कराड याला दाखल करण्यात आलेला आहे। वाल्मिक कराडवर जिल्हा रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। मोठी अपडेट आपण पाहतोय। वाल्मिक कराड याची मध्यरात्री प्रकृती बिघडली असल्याची बातमी समोर येते। वाल्मिक कराड याला पोटदुखीचा त्रास होत होता आणि त्यामुळे त्याला मध्यरात्री बीड जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेला आहे। सध्या वाल्मिक कराडवर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे। खंडणी प्रकरणात कराडच्या अर्जावर बीडच्या केज न्यायालयामध्ये सुनावणी होईल। मकोका आणि हत्या प्रकरणात वाल्मिक कराड याला न्यायालयीन कोठडी मिळाली आणि त्यामुळे आज खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडला जामीन मिळणार का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। वाल्मिक कराडनं खंडणी घेतली का याबाबत कुठलाही पुरावा उपलब्ध नाही असा दावा आरोपीचे वकील अशोक कवडे यांनी केलाय। त्यामुळे आज न्यायालयामध्ये होणाऱ्या सुनावणीवेळी सरकारी वकील आणि आरोपीचे वकील यांच्यामधील युक्तिवाद महत्त्वाचा ठरणार आहे।
त्यानंतर एक मोठी बातमी आहे. वाल्मिक कराडचा जामीन अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर येते. वाल्मिक कराड याच्या खंडणी प्रकरणामध्ये जो गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये जामिनासाठी अर्ज केला होता, पण सुनावणी आधीच हा अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर येते. कारण त्याच्यावर मकोका सुद्धा लागलेला आहे. त्याच्यामुळे जरी त्याने जामिनासाठी अर्ज केला असला तरी देखील या खंडणी प्रकरणामध्ये तरी त्याची सुटका होणं हे मुश्किल होतं. आणि त्या पार्श्वभूमीवर की काय आता सुनावणी आधीच त्याचा जामीन अर्ज मागे घेतल्याची माहिती समोर येते. वाल्मिक कराड ज्याच्यावर खंडणी आणि त्याचबरोबर इतरही गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, मकोका त्याच्यावर लागलेला आहे आणि त्याच्या जामिनासाठी अर्ज केला होता तो मागे घेण्यात आला. दरम्यान याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरेश, काय सांगाल? वाल्मिक कराडच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होती, पण तो अर्ज मागे घेण्यात आल्याचं कळतं. नेमकं कशामुळे हा अर्ज मागे घेण्यात आलाय? वाल्मिक कराड यांनी खंडणी प्रकरणामध्ये MCR मिळाल्यानंतर केज न्यायालयामध्ये जामिनासाठी अर्ज केलेला होता. त्यानंतर 2 वेळा सुनावण्या होत्या, पण आरोपीचे वकील हे गैरहजर राहिल्यामुळे जी फायनल सुनावणी होती ती आज सुनावणी होणार होती. मात्र ही सुनावणी 11:30 वाजता होणार होती. त्या अगोदरच वाल्मिक कराड याचे जे वकील आहेत त्या वकिलांनी जो जामिनासाठी अर्ज मान्य न्यायालयाकडे केलेला होता तो मागे घेतलेला आहे. विशेष म्हणजे या मागे घेतलेल्या अर्जावरून आता खूप मोठी चर्चा देखील होती. आता वाल्मिक कराड यांना कालच MCR झालेला आहे आणि काल 14 दिवसाची पोलीस न्यायालयीन कोठडी देखील देण्यात आली. जिल्हा मध्यवर्ती कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आलेली होती. मकोका अंतर्गत त्यांच्यावरती ही कारवाई करण्यात आलेली होती. तर त्यामुळे आता वाल्मिक कराड यांनी या ठिकाणी जो जामिनासाठी अर्ज केलेला होता तो परत मागे का घेतला यावर चर्चा करत असताना ज्यावेळेस वकिलाशी चर्चा केली, जर या ठिकाणी जर न्यायालयाने जर अर्ज फेटाळला असता तर परत पुन्हा हायकोर्टापर्यंत जावं लागलं असतं. त्या अगोदर हा जामिनासाठी केलेला जो अर्ज आहे तो मागे घेतल्याचं देखील आता वकिलांनी सांगितलं. अधिकृत आरोपीचे जे वकील आहेत ते त्या बाबतीमध्ये बोलतील. मात्र वाल्मिक कराड यांनी जो खंडणीच्या प्रकरणामध्ये जामिनासाठी अर्ज केलेला होता तो मागे घेतला आहे आणि त्यामुळे आता मोठी चर्चा होते. निश्चितच सुरेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. तर आता पुढे नेमकं काय काय होणार ते बघावं लागणार आहे. वाल्मिक कराडनं आता हा अर्ज मागे घेतलेला आहे, पण त्याचा जामीन तेवढा काही सोपा नव्हता, त्याच्यामुळे कदाचित हा अर्ज मागे घेण्यात आला असेल. दरम्यान याविषयीची अपडेट आपण घेत राहणार आहोत. वाल्मिक कराड याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत आणि त्याच्यातच आज केज न्यायालयासमोर अर्ज दाखल केलेला होता, त्यामध्ये सुनावणी सुद्धा होणार होती, पण तो अर्ज मागे घेण्यात आला. वाल्मिक कराड याच्या संदर्भातली बातमी आहे, कारण विष्णू चाटेच्या ऑफिसच्या बाहेरचं CCTV फुटेज समोर आलं आणि PSI राजेश पाटील यांच्या भोवतीचं संशयाचं धुकं अधिक गडद झालंय. आता खंडणी आणि हत्या प्रकरणात याच PSI पाटीलला सह आरोपी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. विष्णू चाटेच्या कार्यालयाबाहेरचं हे CCTV फुटेज जरा नीट पहा. या फुटेजमध्ये संतोष देशमुख हत्या आणि पवनचक्की खंडणी प्रकरणातले सर्व आरोपी एकाच फ्रेममध्ये आहेत. पण याच व्हिडिओत आरोपींसोबत दिसणारा हा पोलीस अधिकारी नेमका कोण हा प्रश्न उपस्थित झाला. या फुटेजमध्ये वाल्मिक कराडच्या गँग सोबत दिसणारे हे आहेत PSI राजेश पाटील. याच PSI राजेश पाटलांना संतोष देशमुख हत्या प्रकरणी 6 आरोपी करण्याची मागणी जोर धरतीये. खरं तर या प्रकरणात पूर्वीच राजेश पाटलांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. पण आता वाल्मिक कराड, सुदर्शन घुले या गँग सोबत राजेश पाटलांच्या संबंधांविषयी बीड जिल्ह्यात चर्चा रंगते. हा पाटील संतोष देशमुखच्या मर्डर प्रकरणामध्ये सहआरोपी झाला पाहिजे. खंडणी प्रकरणामध्ये रोल काय? रोल पाटलाचा रोल काय याच्यात? पाटील मध्यस्थ दमबाजी करायला, पोलिसांना घेऊन दमबाजी, पोलिसांना घेऊन. अहो असे अनेक पोलीस आहेत, मी बऱ्याच वेळा सांगितलं ना की हे आकासाठी काही करू शकतात. करुणा मुंडेच्या गाडीत पिस्तूल ठेवू शकतात. वाल्मिक कराड सोबत एकत्रित चित्रित झाल्यानं राजेश पाटील यांच्या भोवती आता संशयाचं धुकं दाट झालंय. राजेश पाटील हे केज पोलीस स्थानकात सहाय्यक पोलीस निरीक्षक आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांची भूमिका संशयास्पद असल्याची चर्चा आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे 29 नोव्हेंबर 2024ला वाल्मिक कराड आणि PSI पाटील एकत्र आल्याचं CCTVत स्पष्टपणे दिसतंय. तर गेल्या वर्षी 8 डिसेंबरला सुदर्शन घुले आणि राजेश पाटील यांची भेट झाली. केसमधल्या भेटीचा CCTV व्हिडिओ सुद्धा समोर आला. या व्हिडिओमध्ये कराडसोबत राजेश पाटीलही दिसत असल्यानं संशय अधिकच बळावला. यामुळेच राजेश पाटील यांचं निलंबन झालं. या संपूर्ण प्रकरणाचा चौकशी अहवाल प्रतीक्षेत असला
तरी PSI पाटील आणि वाल्मिक कराडचे घनिष्ठ संबंध असल्याची चर्चा आहे आणि या संबंधांमुळे आता राजेश पाटलांना देशमुख हत्या प्रकरणात 6 आरोपी करावं ही मागणी विरोधकांनी लावून धरली आहे. खंडणीतला आणि खुनातला एकही आरोपी सुटता कामा नये हे सरकारला, मुख्यमंत्र्यांना जाहीरपणाने विशेष करून सांगतो. एकही सुटता कामा नये. यातला एक जर सुटला ना तर देशमुख कुटुंबांच्या जीवाला धोका आहे. सगळ्या ते मारून टाकू शकतात कुटुंबाला, म्हणून यातला एकही सुटता कामा नये. तुम्हाला पुरावे पाहिजेत किती? त्याच्यामुळे याला ना सरकारनं पूर्णपणानं आता सडविलंच पाहिजे. याला फाशी शिक्षा सगळ्यांना झालीच पाहिजे आणि याचा पाठीराखा झाला पाहिजे. ते 2 पोलीस सुद्धा, कोण तो पाटील आहे कोण महाजन आहे, याला सुद्धा 6 आरोपी केलं पाहिजे. याला आरोपींना मधल्या काळात कोणी सांभाळलं ते सुद्धा 6 आरोपी झाले पाहिजे. संतोष देशमुख हत्या प्रकरणात कृष्णा आंधळे वगळता सर्व आरोपी अटकेत आहेत. पण या प्रकरणावरनं सत्ताधारी आणि धनंजय मुंडेंवरची टीकेची धार काही कमी झालेली नाही. नुकत्याच समोर आलेल्या CCTV फुटेजच्या आधारे देशमुख हत्या प्रकरणात आणखी कोणते नवे खुलासे होतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणी आरोपी असलेला वाल्मिक कराड शरण येण्यापूर्वी बीडवरून पुण्याला गेला होता का, असा सवाल आता उपस्थित केला जातोय. या संदर्भात पुष्टी करणारं CCTV फुटेज आता न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले. 30 डिसेंबरच्या रात्री सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावरून 3 आलिशान कारमधून आरोपी कराड हा पुण्याला गेल्याची माहिती समोर येते. बीडच्या मांजरसुंबा भागातील एका हॉटेलवर कराड आणि त्याच्या सहकाऱ्यांनी जेवण केलं आणि त्यानंतर एका पेट्रोल पंपावर गाडीमध्ये डिझेल भरलं. या गाड्या धाराशिव जिल्ह्यातील पारगाव टोलनाका इथे रात्री साधारण 1:30च्या सुमारास पास झाल्या आणि याच गाड्यांमध्ये बसून आरोपी बीडवरून पुण्याला गेले अशी चर्चा आहे. दरम्यान ज्यावेळी पाषाण येथे CIDला वाल्मिक कराड शरण आला त्यावेळी त्याच्या ताफ्यात याच CCTVमध्ये दिसणारी गाडी होती आणि त्यामुळे याच आलिशान गाड्यांनी आरोपींना फरार होण्यास मदत केली गेल्याची दाट शक्यता व्यक्त करण्यात येते. तर ही 2 दृश्य आपण पाहतोय. 30 डिसेंबरच्या मध्यरात्रीचं CCTV फुटेज न्यूज 18 लोकमतच्या हाती लागले. याच कारमधून कराड हा पुण्याला गेला का असा प्रश्न उपस्थित होतोय. तर दुसरी दृश्य आहेत CIDला शरण येताना हीच ती कार होती जी वापरण्यात आली. बीडमधून पुण्यामध्ये याच कारनं कराड आला होता का असा देखील आता प्रश्न उपस्थित होतोय. आणि अधिक माहिती देतील आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सुरेश, 30 डिसेंबरच्या मध्यरात्रीचं हे CCTV फुटेज समोर आलेलं आहे. ज्यावेळी कराड हा CIDला शरण आला त्यावेळची गाडी आणि 30 डिसेंबरची गाडी दोन्ही एकच गाड्या दिसतायत, काय अपडेट? वाल्मिक कराड हे 31 तारखेला CIDला शरण येण्या अगोदर कुठे होते या संदर्भात तपासी यंत्रणा, यामध्ये CID असेल SIT असेल, या तपासी यंत्रणा शोध घेत होत्या. जवळपास 9 पथकाच्या माध्यमातून शोध घेतला जात होता. मात्र जे CCTV फुटेज समोर आलेले आहे ते बीडच्या मांजरसुंबा येथील एका धाब्यावरती त्यांनी जेवण केलं आणि एका पेट्रोल पंपामध्ये डिझेल देखील भरलं. सोलापूर धुळे जो राष्ट्रीय महामार्ग आहे त्या महामार्गाच्या लगत असलेला हा पेट्रोल पंप आहे. आणि या 3 गाड्या, ज्यामध्ये आलिशान 3 गाड्या आहेत आणि त्याच गाड्यापैकी एक जी गाडी वाल्मिक कराड याला पाषाण या ठिकाणी सोडण्यासाठी आली होती, ती एक गाडी ज्यामध्ये मोराळे नावाचा जो कार्यकर्ता आहे त्याची ती गाडी असल्याचं देखील पोलीस तपासामध्ये उघडकीस आलेलं आहे. ती गाडी आता सील करण्यात आलेली आहे. केज पोलीस ठाण्यामध्ये ती गाडी देखील आहे. मात्र या आणखी ज्या 3 गाड्या होत्या त्या नेमक्या गाड्या कुणाच्या होत्या आणि फरार होण्यासाठी यांनी मदत केली असेल तर त्यांची चौकशी झाली का नाही असा देखील प्रश्न उपस्थित केला जातोय. एकंदरीत जर आपण बघितलं तर संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर 15 ते 20 दिवस आरोपीच्या शोधासाठी इथलच्या ज्या तपासी यंत्रणा आहेत त्या सर्व ठिकाणी शोध घेत होत्या. मात्र जर आरोपी या ठिकाणी होते तर हे तपासी यंत्रणा त्यांना काय सापडले नाही असा देखील प्रश्न उपस्थित होतो. त्याचबरोबर यांना कोणी पाठीशी घालत होतं का असा देखील जो सवाल आहे तो उपस्थित होत होता. मात्र आता या CCTVच्या अनुषंगाने ज्या 3 गाड्या आहेत ज्या आरोपीच्या मागे पुढे फिरताना पाहायला मिळतात आणि त्या गाडीमध्ये कोण कोण आरोपी होते, आणखी कोण कोण सहकार्य करत होतं, या सगळ्या गोष्टीचा तपास आता पोलीस तपास आणि CIDच्या तपासामध्ये येणारच आहे. मात्र एकंदरीत हे जे प्रश्न उपस्थित होत आहेत की 30 तारखेच्या रात्री वाल्मिक कराड नेमके होते कुठं आणि या गाड्याच्या माध्यमातून जर या गाड्या जर पुण्या पाषाण या ठिकाणी गेल्या असतील तर ही अत्यंत धक्कादायक गोष्ट आहे की बीडमध्ये राहून आरोपी या तपासी यंत्रणा कशा पद्धतीने गुंगारा देत होतं आणि असं जर असेल तर हे धक्कादायक आहे.